हे आई हा. एखादं गाणं सुचते का तुला? कोणतं म्हणू? कोणाचं तरी एक बहिणीवर नाही तर भावावर, तुझ्या भावावर म्हणते का गाणं एखादं? हो म्हणते ना. नक्की हो. भारी म्हणा. हं. या जे आपले जे जे चाहते आहेत आपले माणसं, आपल्याला जीव लावणारे ते समोरचे माणसं आपला व्हिडिओ पाहतात, हो. आतुरतेनं आपल्या व्हिडिओची वाट पाहतात हो. की त्या आजीबाईचा आणि सुखदेवचा एकतरी व्हिडिओ येईल बाबा, आम्हाला पाहू, आम्हाला म्हणजे करमत येतो आवाज थोडक्यात त्याला ऐकला व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर. हो. तर मग असं मन गाणं तू की त्याच्या मनाला लागलं पाहिजे, त्याला करमलं पाहिजेत आणि त्याला आवडल्याच्या नंतर त्यानं आपल्या मोबाईलातून लोकायला पाठवला पाहिजे व्हिडिओ की बाबा आम्हाला व्हिडिओ आवडला, आम्ही पण पाहिला, तुम्ही पहा आणि तुम्ही पण दुसऱ्याला पाठवा. हो. असं म्हणजे परिवर्तन झालं पाहिजे, त्याचं पुढं पुढं गेला पाहिजे आपला व्हिडिओ. हो ना. हां तसं म्हण. आता एक माहेराला गेल्यावर बाई काय म्हणती? हां म्हणजे भावावर आहे म्हणावर, एक भाषावर, एक कडवं, हां एक भावावर येत आहे. बरं हा. एक दोन भावावर, एक भाषावर येत आहे. बरं हा. आणि म्हण. मग त्याच्यातून कोण्याही लेकीला वाटतंय की मी माहेराला जावाव, इथं बसाव, तिथं बसाव, मग चार गोष्टी बोलाव. मग आहे. बाया पण भेटतात तिला. हां बाया आणि बाया बाहेर असतात, हं. ती बाई घरात जाऊन बसती. ऐक काहून? ना, ऐक ना, एक हो. मिनिट. मोठी अक्का आपली अनु अक्का, हं. 2 नंबरची सुनू अक्का, हो. 3 नंबरची सुरेखा अक्का, हो. आणि लहाने चंद्रकला अक्का. हो. तर ह्या आपल्या तिन्ही चारी जे बहिणी आहेत ना म्या, हो. ते सगळे व्हिडिओ पाहिले तर हा. आणि असं मनात असं फील कर की मी माझ्या लेकीसाठी म्हणायले, हा. हे का नाही? हो. तर त्याला पण हा व्हिडिओ पाहून असं खतरनाक वाटलं पाहिजे, असा त्याचं अंतःकरण असं दाटून आलं पाहिजे. असं काहीतरी शब्दरचना कर, तुझ्या मनानंच म्हणते तू ही गोष्ट खरीच आहे, पण मन तसंच. हां व्हिडिओ चालू केलाय मन. हा, केला मग का? मग काय होतंय घरात असल्यावर बाई? मग घरात असल्यावर ती असं असं म्हणायचंय मला. हं. अग मी माहेराला गेले, अग मी माहेराला गेले, मला बसायला खोली, अन मी माहेराला गेले, मला बसायला खोली, भावंदी भाषा बोली, आत्या बाई कवाली, भावंदी हो भाषा बोली, आत्या बाई कवाली, अग ही पाळण्याची दोरी, हालवा गा पोरी सोरी, पाळण्यात झोपलाय महागिराजाचा हरी, अग मी माहेराला गेले, मला बसायला खोली, भावा आंदी भाषा बोली, आत्या बाई कमाली. असंच कोण्याही आत्ताच्या भाषानं, बहिणीच्या अशा भाषेनं प्रत्येकानं म्हणायला पाहिजे की आत्याबाई कहो आली. भाऊ घरी नसला तरी बी त्यानंच म्हणायला पाहिजेत, अशी माझी इच्छा आहे. बर. दुसरं बंधू सासरवाडी गेला, पाया धुया ऊन पाणी, भाऊ सासरवाडी गेला, पाया धुया ऊन पाणी,
लाडाच्या बंदवाल साडणी त्याला जाणी बंधू सासरवाडी गेला काहून दिला गले त्याचे मेहने चांगले ग त्याचे मेहने चांगले राहे मनाया लागले त्याचे मेहने चांगले राहे मनाया लागले आगमी माहेराला गेले मला ईसा कशाच मला ईसा वाकशाचा वसरी पाळणा भाषाचा अरे वा मलईसा वाकशाचा वसरी पाळणा भाषाचा आगमी माहेराला गेले मला बसायला बाज 6 महिन्याचं शेज मह्या ग प्रीती याच राज रमित उकाईला ते आज माझ्या प्रीती याच राज मी तर उकाला ते आज कोणापाशी भावजयापाशी माझ्या बापाने इतकं करून ठेवलंय पण 1 तास वावराचं इकलं नाही तुम्ही तरी ते इकू नका तुम्ही शेतीत काम करून जपा असं करा आणि हे त्या वडिलावर त्या पप्पावर म्हणलं काय नाही त्या भावावर त्या भाषावर वडिलावर आम्ही 5 बहिणी 5 गावाच्या बारा आम्ही 5 बहिणी 5 गावाच्या बारा बंधू माप लाराजस बंधी जोंधळा हिरा अग बंधू माप लेराजस मंदी जोंधळा हिरा जोंधळा म्हणजे ही भावाची मया असती बरोबर आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही 5 बहिणी म्हणून दाखवलंय आणि बापून तुम्हाला काय कसं लहानाचं मोठं केलं ते पण सांगितलंय आणि तुमचे लग्न करायसाठी बापून काम कष्ट करून सगळ्याचे लग्न लावून दिले ज्याचं त्याचं लावून दिलं ठीक आहे पण वावर इकलं नाही हे पण त्या दाखवून दिलं ठीक आहे तर मग आणखीन काय सांगायचं का तुला याच्यात काय सांगायचं का आणखीन एक कडवं हा सांगू का हा एकच कडवं आता लास्ट हा परत दुसरं कडवं दुसऱ्या व्हिडिओमध्ये चिमणी माझे माहेरी आमचा बाप काय म्हणत होता असं म्हणत होता की लेक बापा माझ्याजवळ हे तवर खये आणि मग आता नांदाय गेल्यावर कोण झाडते तिला असं म्हणायचं बापू का आपला हा चिमणी माझी माहेरी राहशीला कुठवारी लग्न झाल्यावर जाण परीक्षा घरी लग्न झाल्यावर जाण परीक्षा घरी वाटत बाई आहे तुझा गाव येण्या जाण्याचा होईल सराव एका आळीवर बाई पांजणीचा गाव एकदा आल्या ना भेटी साठी मला लाव अरे भेटी
आणि त्या तरी भेटी आणि त्या तरी बाप लेक वाटावरी आणि चिमणी माझी माहेरी राहशील कुठवारी लग्न झाल्यावर जाण परख्या घरी लग्न झाल्यावर जाण परख्या घरी लग्न झाल्यावर जाण परख्या घरी परक्या घरी. सोपं नसतं एवढं मनानं गाणं तयार करणं. आईला आमच्या लिहिणं नाही, तिला काहीच म्हणजे येत नाही शाळेतलं बरं का, तरी पण एवढं यमक जुळणारे शब्द, वाक्यरचना, चाल असं मन मोहून हृदय असं भरून येईल असं गाणं म्हणते मनानंच. जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुमचाच सुखदेव पारवे. आणि खरंच आईची आमची कमाल आहे, तिनं मला जन्म दिला आहे, आईबापानं मला लहानाचं मोठं केलं आहे, पण मी पण त्याला या दुनियासमोर असं एक दिवस असं प्रस्थापित करणार आहे की ही खरंच मी मायबाप आहेत आणि ही आईच्या मनातली कला आहे, मी आईची कला आहे आणि मी दुनियासमोर ती दाखवल्याशिवाय राहणार नाही. बस, धन्यवाद.